मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं की नाही भेटावं म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी जाहीर करावी म्हणून आम्ही आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्या आंदोलनाची सुरुवात उद्धव साहेब ठाकरे यांच्या घरापासून आम्ही आज करत आहोत आणि उद्धव साहेबाला आम्हाला विचारायचं आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून आपल्या पक्षाची भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी। त्यासाठी आज मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी मातोश्री होते। उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी हे बघा यांना फक्त मराठा समाजाचा यांना फक्त वापर करायचा आहे, मतासाठी यांना सगळ्याला वापर करायचा आहे। आज तुम्ही बघताय चला तिकडे चला तर आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। मराठा आंदोलकांनी मातोश्रीवर धडक या ठिकाणी मोर्चा केलेला आहे आणि सगळे मराठा आंदोलनकर्ते जे आहेत ते मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। थेट जाऊयात, आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे। प्रणाली, आपण बघतो आहे की मराठा क्रांती ठोक मोर्चाचे हे जे आंदोलनकर्ते आहे हे कलानगर चौकापर्यंत पोहोचलेले होते आणि तिथून पुढे आता हे सगळे आपण पाहतो आहोत की मातोश्रीच्या दिशेने चालले आहेत। मातोश्रीच्या बाहेर बॅरिकेड लावण्यात आलेले आहे। बॅरिकेडिंग मध्ये त्या लोकांना तिथे अडवलं जाणार आहे। जे काही म्हणणं आहे त्यांचं ते त्यांनी तिथे येऊन मांडावं असं पोलीस प्रशासनाने सांगितलं। त्यांना कुठे अडवण्यात आलेलं नव्हतं। आधी बातमी अशी होती की त्यांना सिलिंगवरच अडवलं जाईल, परंतु आता मात्र तशी परिस्थिती नाही। ते कलानगर जंक्शनला आले आणि तिथून बाजूला साधारण एक 3-4 फुटाचं मोठं बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि त्या बॅरिकेडिंग मधूनच त्यांना आतमध्ये जाऊ देण्यात येणार आहे। एकूण जर आपण बघितलं तर आता हे जे आंदोलन करते यांचं म्हणणं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी जी आहे ती आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण देण्याबद्दल त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे। हे आरक्षण मराठा समाजाला दिलं गेलं पाहिजे का ओबीसीमधनं, कारण ज्या पद्धतीनं गेले काही दिवस महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल नेमकी भूमिका काय आहे हे कळत नाही आणि त्यामुळे महायुतीकडनं आरोप लावला जात होता की महाविकास आघाडी जाणीवपूर्वक आपलं म्हणणं जे आहे ते स्पष्ट शब्दात सांगत नाहीये, कारण कुणालाही कुठल्याही समाजाला दुखवायचं नाहीये। या मराठा आरक्षणाचं केवळ राजकारण करायचं आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार चालू असल्याचं या सगळ्यांचं म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपण बघितलं तर हे आंदोलन जे आहे ते आज केलं जात आहे, कारण काल या सगळे जण आलेले होते। त्यांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे मराठा समाजाचे आमचेच बांधव होते, त्यांना पण काल त्यांनी भेट नाकारलेली आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे, उद्धव साहेबच नाही पवार साहेबांच्या पण आम्ही घरी जाणार आहोत। पवार साहेबांना पण आजच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो का तुम्ही फक्त या ठिकाणी मराठा समाजाचा आणि मोर्चाचा राजकीय फायद्यासाठी या ठिकाणी उपयोग करून घेऊ नका। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण याच्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ती स्पष्ट करा। नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज मतदानावर बहिष्कार करेल। पण सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना तुम्ही भेटणार आहात का की फक्त विरोधी पक्षातल्या नेत्यांना भेटणार? सांगितलं काय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पण घरावर आम्ही जाणार। इथून सुरुवात आहे। मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक लावली होती, त्या सर्व पक्षीय बैठकीला हे विरोधी पक्षातलं एकही नेता आला नाही। त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चाचा जाहीर करतो आणि लवकर सर्व पक्षीय बैठक लावून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही आमची। चला तिकडे आतमध्ये